दक्षिण मुंबईतल्या कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया। काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्यात, वित्तीय संस्था, सॉफ्टवेअर कंपन्यांकडून सूचना दिल्यात, बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा वर्क फ्रॉम होमच्या सूचना केलेल्या आहेत। तर दक्षिण मुंबईमध्ये अनेक खासगी आणि अनेक शासकीय कार्यालय आहेत आणि त्या कंपन्यांनी अशा प्रकारे स्वयंस्फूर्तीने हा एक निर्णय घेतलेला आहे, कारण एकंदरीतच कर्मचाऱ्यांची कुठलीही आबाळ होऊ नये, गैरसोय होऊ नये यासाठी या कंपन्यांनी हे महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं दिसतंय। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया। विशाल, अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिलेल्या आहेत, काय नेमकं कशामुळे हा निर्णय घेतलेला असल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि कशा पद्धतीने सगळं कंपन्यांकडून हे प्रकरण हँडल केलं जात आहे? अनुपमा, आपल्याला माहितीच आहे की दक्षिण मुंबईमध्ये अनेक वित्तीय कंपन्या असतील, शेअर मार्केट आहे, त्याच्या संबंधित जे आहेत त्यांची कार्यालय आहेत, त्याच्या अनेक बँका ज्या आहेत त्यांचे हेड ऑफिसेस सुद्धा आहेत। या ठिकाणी जे कर्मचारी काम करतायत ते या गणपतीच्या सुट्टीनंतर आज जेव्हा यायला निघतील तेव्हा जे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे त्यांना कुठेही ऑफिसेसमध्ये पोहोचण्यास उशीर होऊ नये, त्यांना कुठला त्रास होऊ नये हे ओळखूनच आधीच याची खबरदारी म्हणून जे ऑफिसेस आहेत, जे कार्यालय आहेत, त्यांनी आधीच आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्यांना वर्क फ्रॉम होम करणं शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमच मधूनच काम करावं, ऑफिसला यायची गरज नाहीये। त्याच्यामुळे त्यांना जो होणारा त्रास आहे तो सुद्धा वाचेल आणि एकूणच जो ताण सध्या संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये पडलेला आहे, वाहतुकीवरती असेल किंवा यंत्रणेवरती असेल, तो कुठेतरी वाचवला जाईल आणि त्याच्यामुळे आधीच खबरदारी घेऊन आधीच आपले जे ऑफिसेस आहेत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। निश्चितच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर अनेक वित्तीय संस्था, बँक या भागामध्ये कार्यरत हेड ऑफिसेस आहे, शासकीय, खासगी अशा अनेक आस्थापना आहेत आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांनी आज वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिलेल्या आहेत। एकंदरीतच दक्षिण मुंबईमध्ये सर्वच व्यवस्थांवर सध्या ताण दिसून येतो आहे आणि विशेषतः याचा सर्व ताण हा मुख्यत्वे दिसतो आहे तो CSMT रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे वाहतुकीवर। आणि या संदर्भात झी 24 तासनं काही वेळापूर्वी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना मुंबईकरांसाठी दिलेल्या आहेत। ज्या मुंबईकरांना या भागामध्ये ऑफिसेस गाठण्यासाठी यावं लागतं त्यांच्यासाठी आवाहन त्यांनी केलेले आहे। काय नेमकं मध्य रेल्वेचं हे आवाहन आहे आपण ऐकूया। जेव्हा प्रवाशांना जे बाकीचे नियम BMC आणि जे बाकीचे सगळे सोल्युशन देत आहेत त्यांचं त्यांनी पालन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या ज्या रेग्युलर वेळ आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं लवकर निघा, कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक असू द्यात किंवा तिथून आपल्याला आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचायला असू द्यात, याच्यामध्ये आपल्याला जास्तीचा वेळ लागू शकतो, कारण बऱ्याचशा स्थानकावरनं जे लोक पूर्वी टॅक्सी किंवा पुढून समोर जाण्याची जी व्यवस्था होत्या त्या व्यवस्था सध्या काम करत नाहीयेत। त्याच्यामुळे थोडंसं आपण जे रेग्युलर टाइमने निघता त्याच्यापेक्षा लवकर निघा, वेळेत निघा आणि वेळेत पोहोचा। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी हे मुंबईकरांना आवाहन केलंय, सूचनांचं जरूर पालन करा। जर आपलं ऑफिस या भागामध्ये असेल तर आपल्या वेळेचं प्रवासाचं नियोजन करा आणि त्या दृष्टीनं लवकर घरामधून निघा असं स्वप्नील नीला यांनी आवाहन केलंय।